नमस्कार मित्रांनो, जीवनप्रकाशमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, पाहूया आगामी काळात येणाऱ्या विचित्र योगाबद्दल. तर मित्रांनो, ही 1 एप्रिलची कुंडली आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की लग्न स्थानामध्ये 6 ग्रह आहेत. तर मित्रांनो, यापूर्वी या योगाची एक व्हिडिओ टाकलेली आहे. आता आपण लग्न राशी परत्वे याचे फळ पाहणार आहोत. तर मित्रांनो, ही कुंडली आहे मीन राशीची. तर मीन लग्न ज्यांचे आहे त्यांना काय फलादेश असेल ते या कुंडलीवरून पाहूया. तर मित्रांनो, या कुंडलीमध्ये रवी हा षष्ठेश आहे, बुध हा चतुर्थेश आणखी सप्तमेश आहे. त्यानंतर शनी हा लाभेश आणखी व्ययेश आहे. त्याचबरोबर शुक्र हा तृतीयेश आणखी अष्टमेश आहे. त्याचबरोबर मंगळ हा धनेश आणखी भाग्येश आहे आणि गुरु हा दशमेश आणखी लग्नेश आहे. मित्रांनो, एकाच वेळी तृतीयेश, चतुर्थेश, षष्ठेश, सप्तमेश, अष्टमेश, लाभेश आणखी व्ययेश एकाच राशीमध्ये आलेले आहेत. तर मित्रांनो, या कुंडलीमध्ये पहा, जो मंगळ आहे चतुर्थ स्थानामध्ये, तो या 6ही ग्रहांबरोबर केंद्रयोगात करत आहे. त्यामुळे या जातकाला जास्त प्रॉब्लेम होऊ शकतात येणाऱ्या काळामध्ये. गुरु हा तृतीय स्थानात आहे, ती एक जमेची बाजू असेल. त्याचबरोबर हर्षला त्याच्याबरोबर आहे, त्यामुळे तो थोडा बिघडलेला आहे. त्याचबरोबर गुरुवर शनीची तिसरी दृष्टी आहे, त्यामुळे गुरुचा जो पॉझिटिव्ह प्रभाव असेल तो कमी होईल. तसं मित्रांनो, मीन राशी ही जलराशी आहे, त्यामुळे जलराशीच्या ग्रहांना ही अनुकूल असेल. तेच म्हणजे शुक्र, नेपच्यून हा स्खलित होणारा ग्रह आहे, त्यामुळे याची अनिष्ट फळे मिळू शकतात. आणि तो शुक्राबरोबर आहे, त्यामुळे वैवाहिक जीवनात एक असंतोषाचे वातावरण निर्माण होईल. त्याचबरोबर मित्रांनो, या 6ही ग्रहांची दृष्टी ही सप्तम स्थानावर असेल. त्याचबरोबर मिथुनेचा मंगळ, त्याची सप्तम स्थानावर दृष्टी आहे, चतुर्थ दृष्टी. त्यामुळे सप्तम स्थान बिघडलेले आहे. त्यामुळे या जातकाच्या वैवाहिक जोडीदाराबरोबर वितुष्ट निर्माण होईल, आणखी त्याच्यामध्ये संघर्ष चालू राहील. ही ग्रहांची स्थिती आहे, तोपर्यंत त्यांनी जर निभावून नेले तर निभावे, नाही तर विवाहाचे रूपांतर घटस्फोटात होऊ शकते. परंतु मित्रांनो, तृतीयेश हा लग्नस्थानी आहे उच्च राशीला. त्यामुळे या जातकाला लेखनामध्ये किंवा गायन कलामध्ये एक आवड असेल तर त्याच्यामध्ये त्याला स्कोप आहे, त्याच्यामध्ये त्याची प्रगती होईल. या जातकाने जमीन किंवा घर याबाबत व्यवहार केले तर त्याच्यामध्ये त्याला फायदा होईल. आणखी त्याला जर घर नवीन तयार करायचं असेल तर त्याची प्रोसिजर देखील सुरू होईल. आणखी मंगळ जेव्हा पुढच्या राशीमध्ये जाईल तेव्हा घर पूर्ण होऊ शकते. त्याचबरोबर षष्ठेश हा मीन राशीमध्ये आहे, जलराशीमध्ये. रवी हा अग्निरूपी ग्रह आहे आणि तो मीन राशी गेल्यामुळे प्रभाव त्याचा कमी होणार आहे. त्याचबरोबर तो शनी, शुक्र, बुध, नेपच्यून याने दूषित झालेला आहे. त्यामुळे जी माणसे नोकरीमध्ये असतील त्यांना येणाऱ्या 2 महिन्यामध्ये समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्याचबरोबर कोणाला शारीरिक आजार असतील तर ते बळावतील या काळामध्ये. त्यामुळे यांना या येणाऱ्या 2 महिन्यामध्ये काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मित्रांनो, सप्तमेश बुध हा लग्नस्थानी आहे नीच राशीला. आपण अगोदरच पाहिले आहे की सप्तम स्थानवर सगळ्यांची दृष्टी आहे, त्यामुळे वैवाहिक सौख्यामध्ये किंवा भागीदारीमध्ये वितुष्ट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मित्रांनो, बुधाचा प्रभाव आहे, बुद्धिभ्रष्ट होईल, आणखी नको ते विचार येतील, आणखी त्यामुळे दोघांमध्ये संबंध हे बिघडू शकतात. त्याचबरोबर मित्रांनो, अष्टमेश आणखी तृतीयेश हा लग्नस्थानी आहे उच्च राशीला. अष्टमेश हा मृत्यूस्थान आहे, त्याचबरोबर ते अचानक धनलाभाचे स्थान आहे. त्यामुळे मित्रांनो, या प्रकारच्या कुंडलीमध्ये, मीन लग्नाच्या कुंडलीमध्ये जातकांना मृत्यूपद कष्ट होऊ शकतात येणाऱ्या काळामध्ये. त्याचबरोबर अशा जातकांचा या काळामध्ये मृत्यू ओढू शकतो अगर कमजोर असेल तर. तसेच या येणाऱ्या 2 महिन्यामध्ये या जातकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. सट्टा, शेअर बाजार यामध्ये देखील त्यांना लाभ होऊ शकतो. त्याचबरोबर पूर्वजांच्या मालमत्तेमध्ये यांना हिस्सा मिळू शकतो. तसेच या कुंडलीमध्ये लग्नेश आणखी दशमेश हा गुरु आहे, तो तृतीय स्थानात आहे, ठीकठाक कंडिशनमध्ये आहे. परंतु त्या शनीची दृष्टी आहे, त्यामुळे धंद्यामध्ये
थोडीफार समस्या निर्माण होऊ शकतात, लिक्विडिटी प्रॉब्लेम होऊ शकतो, तेव्हा ही देखील गोष्ट लक्षात असू द्या. त्याच्यानंतर लाभेश आणखी वेश हा शनिग्रह देखील लग्नी आहे. नुकताच तो कुंभ राशीतून मीन राशीत जाईल 30 मार्च रोजी, आणखी त्यामुळे तो मीन राशीमध्ये आहे 1 एप्रिलच्या तारखेला. तर मित्रांनो, या कुंडलीमध्ये ही एक जमेची बाजू आहे की शनीचे राशी परिवर्तन झालेले आहे, आणखी पुढे गेलेला आहे. शनी हा व्ययश होता, त्यामुळे या लग्नाच्या कुंडलीमधील लोकांना गेल्या 2.5 वर्षामध्ये खूप खर्च करावा लागला आहे, खूप नुकसान सहन करावं लागलेले आहे. ते येणाऱ्या काळामध्ये थांबू शकतं. त्याचबरोबर लाभेश आणखी अष्टमेश याची युती होत आहे, त्याचबरोबर तृतीयेश, त्यामुळे हा योग एक चांगला असू शकतो. त्याचबरोबर व्ययशाचीही युती होत आहे. शनी हा व्ययश आहे, त्यामुळे तो खर्च घडून आणतो. परंतु व्ययश हा त्याच्या धनात आहे, त्यामुळे जो खर्च करेल हा जातक तो दामदुपटीने वसूल होईल, जास्त आणखी पैसे मिळतील. त्यामुळे अशा जातकांना येणाऱ्या काळामध्ये गुंतवणुकीमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, या येणाऱ्या विचित्र योगाबद्दल ही माहिती होती. आपल्याला माहिती जर आवडली असेल तर लाईक और शेअर जरूर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणखी जीवन प्रकाश चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्री स्वामी समर्थ.